हॅलो, नमस्कार. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो आहे माझ्या माहेरी. माझ्या वहिनी आहेत, त्यांच्या 16 सोमवारचं उद्यापन आहे, त्यासाठीच आम्ही चाललो आहे आता. तर सकाळी सकाळी लवकरच जायचं होतं, कारण तिथे जाऊन मला रांगोळी काढायची आणि थोडंफार त्यांना डेकोरेशन पण करू लागायचं आहे. तर त्यासाठी लवकर चाललो आहे. ॲक्च्युली कालच जायचं होतं, पण मला सोडायलाच कोणी नव्हतं घरी पण कोणीच नव्हतं आमच्या काल. त्यामुळं मग आज जायचं आहे सकाळी लवकर. तर आता माझं आवरलं आहे आणि माऊचं पण आवरलं आहे. आता ही साडी घातली आणि नंतर व्हाईट साडी घालणार आहे दुसरी. रांगोळीसाठी म्हटलं खराब होईल साडी, त्यामुळे मग काय तिने घातली. आणि माझ्यासोबत माऊ पण रेडी झाली. हे बघा, तिने पण साधा टी शर्ट आणि ते घातलंय, पॅन्ट घातली. पण आता तिथं गेल्यावर तिला पण सगळं आवरल्यावर रेडी करते. तर 16 सोमवारची पूजा कशी असते, काय असतं आणि कसं काय होतं तिथं, ते तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही सकाळी निघाल्यामुळं रस्ता एकदम मोकळा होता आणि रस्त्याच्या कडीची झाडं आणि मोकळा रस्ता, तर ते इतकं छान वाटत होतं बघायला. तर त्याचा आनंद तुम्ही पण घ्या. आता आम्ही पोहोचलोय जवळ. तर मग तुला कसं वाटतं, काय करणार तू गेल्यावर? पोहोचलोच आहे आता जवळ आणि 9 वाजत आलेत. तर बघू आता कसं आवडतंय, काय होतंय. आत्ताच पोहोचलोय आम्ही. आता बघू तिथं काय तयारी झाली आहे ते. चल मग चल. इथं आल्यावर बघितलं तर सगळी तयारी चालू आहे सगळ्यांचीच. तर आचार्यांचं काम चालू होतं महाप्रसाद तयार करायचं. तर 16 सोमवारला जो महाप्रसाद असतो त्याची तयारी चालू होती इथं. आणि इथं माझे चुलत भाऊ, माझा भाऊ आणि माझी चुलते सगळेच त्यांना मदत करत होते आचार्यांना. काय करते बाई? इथं काढायची समोर रांगोळी, कोण काढायची? मी आल्याबरोबर लगेचच रांगोळी काढायला बसले, कारण मला माहिती होतं की मला रांगोळी काढायला जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे रांगोळी काढायला घेतली आणि तरी पण मला 1.5 ते 2 तास रांगोळीला लागले होते. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं डेकोरेशन पण करायचं होतं. तर माझी इथं रांगोळी चालू होती आणि इथं पूजेची तयारी पण करत होते ब्राह्मणदेवा. तर तोपर्यंत ब्राह्मणदेवा येऊन त्यांनी सगळी पूजेची पण तयारी केली. तर तुम्ही बघू शकता इथं पूजा मांडणी चालू होती. तोपर्यंत माझ्या भावाने गावात जाऊन ताजी फुलं आणली आणि मी पण रांगोळी काढत होते. तर छोटी मुलं जेवढी पण आलेली होती, माझ्या भावाची काही होती, सगळे काही शेजारची होती. तर त्यांना मी फुलं कट करायला बसवलं, जे आपल्याला डेकोरेशनसाठी पाहिजे होती. तर त्यासाठी त्यांनी फुलं सगळी मला कट करून दिली. आणि इथं माझी रांगोळी पण ऑलमोस्ट होत आली होती. आता फक्त डेकोरेशनचं आणि रांगोळीच्या साईडला थोडं डेकोरेशन राहिलं होतं, ते करायचं होतं. आणि इथं तोपर्यंत टेबल पण लावत होते बाकीचे, जे पण माझे भाऊ होते त्यांनी सगळ्यांनी टेबल खुर्च्या वगैरे लावून दिल्या. तोपर्यंत इथं लहान मुलांनी झेंडूचे फुलं कैचीनी छान असे बारीक केले होते आणि गुलाबाचे पण फुलं जे होते ते सगळे त्याच्या पाकळ्या केल्या होत्या. तर इथं मी आता रांगोळी फुलांनी सजवते. तर इथं रांगोळीत छोटं सर्कल मी काढलं होतं, जिथं मला मोकळी जागा दिसत होती. आणि मग तिथं मी साईडनी पण मग फुलांनी सजवून घेतली रांगोळी. तोपर्यंत इथं आतमध्ये पूजा चालू झाली होती. वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्राय नमः, पुरुषोत्तमाय नमः, नारदोपाय नमः,
हरी नमो नमः. नमस्कार केल्यानंतर पूजा हातामध्ये पाणी घ्या. प्रणवस्य परब्रह्मस्य परमात्मा देवता देवी गायत्री नंतर प्राणायाम योगा सुडून घ्या. अतुर्मसा विष्णवे नमः विष्णवे नमः प्रसुनाय सर्व देवताभ्यो नमो नमः. हरी ओम. दोघांनी पूजेला पाच नमस्कार करा. समोरची पूजा झाल्यानंतर यज्ञ करायला घेतला. यज्ञाने घरात खूप सकारात्मक ऊर्जा तयार होते, त्यामुळं आपण अशा मोठ्या पूजा उद्यापन वगैरे काही असं मोठ्या मोठ्या पूजा असेल तर आपण यज्ञ करत असतो. तर यज्ञ हा भक्त आणि देवाच्या मधला आपण म्हणतो ना मध्यस्थी, तो मध्यस्थी दुवा आहे. त्यामुळं यज्ञ आपण करत असतो. अष्टमाय स्वाहा सप्तमाय स्वाहा अष्टमाय स्वाहा नवदुर्गाय स्वाहा नैवेद्यं कुर्यातो देवताभ्यो नमो नमः स्वाहा. ओम गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमः राजभ्यो गणपतिभ्यो नमः स्वाहा. गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमः राज. इकडं यज्ञ होत होता आणि इकडं मी पिंड तयार करायला घेतली. तर पिंडीसाठी मी जो डबा घेतलाय तर तो कापूर जाळला आणि त्याच्यावरती असा फिरवला तर तो लगेच काळा होतो. तर तो मध्ये पालथा घालून घेतला आणि कडेने सगळे फुलांनी सजवलंय. तर ते एकदम पिंडीचं रूप दिसत होतं, तुम्ही बघू शकता. आणि जे हे फोटो आहेत, फोटोच्या खाली पण मी असं डेकोरेशन करून घेतलं. आणि हे फोटो आपण का ठेवतो तर हे आपण एक देवाचं स्वरूप मानतो. जसं की देव प्रत्यक्ष आपल्या उद्यापन पूजेसाठी उपस्थित आहे असं आपली एक भावना असती. तर देवाला साक्षी मानून आपण उद्यापन करतोय असं त्यामागचा हेतू असतो. आणि इकडं सगळ्या वहिन्यांनी रांगोळी वगैरे काढली आणि ताटं ठेवायला मी त्याच्या कडेने सगळं असं फुलांनी सजवून घेतलंय. तर इथं माझं सगळं डेकोरेशन कंप्लीट झालं होतं. तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रांगोळी पण कशी वाटली ते पण सांगा. तर पूजा खूप छान पार पाडली होती सगळी. आणि याच्यानंतर त्यांनी पिंडीवर पण अभिषेक केला, जे की घराच्या शेजारीच होती ती पिंड. तिथं वहिनी 16 सोमवारला प्रत्येक सोमवारी जात होत्या. तर ते मी पुढं दाखवते. आणि हा चुरम्याचा नैवेद्य पण रेडी होता. वहिनींनी 16 सोमवारी ज्या पिंडीची पूजा केली ती ही पिंड आहे जी घरामागच आहे. तर घरातली सगळी पूजा झाल्यानंतर, यज्ञ झाल्यानंतर त्यांनी इकडं ह्या पिंडीचा पण अभिषेक करून घेतला. आणि इथं पण फुलांनी एकदम छान पिंड सजवली होती. आणि सगळं झाल्यानंतर तिथं नैवेद्य दाखवला देवांना आणि आरती वगैरे तिथं पण झाली. तर आता मी रेडी झाले, सगळं काम आवरलंय, सगळं डेकोरेशन केलंय. आणि वहिनीने त्यांनी थोडी मदत केली तिथं ताटाच्या तिथं ते ठेवायला. आणि रांगोळी आणि देवासमोरचं सगळं मी केलंय. तर सगळ्यांनी खूप कौतुक केलंय आणि खूप छान झालंय. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रांगोळी कशी वाटली तुम्हाला आणि डेकोरेशन पण कसं वाटलं आणि माझा लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आता माझं पण आवरलंय. आता आपण बाकीची काही पूजा राहिली आणि अजून जोड्यांचे पाय वगैरे धुवायचे. तर ते काय काय असतं ते मी तुम्हाला दाखवते सगळं. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. इथं सगळ्या जोड्यांचे पाय धुतले. ज्या पण 16 जोड्या होत्या त्यांचे सगळ्यांचे पाय धुतले. आणि पाय धुवून झाल्यानंतर वहिनींनी अशी हळदी कुंकवाने पायाची पण पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर वहिनींनी मला हळदी कुंकू लावलं आणि माझ्या भावांनी यांना भस्म लावला होता. तर सगळ्या 16 जोड्यांचं असंच त्यांनी सगळ्या 16 जोड्यांची अशीच त्यांनी पूजा केली. तर जोड्या हे एक शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तर 16 सोमवारसाठी हेच जास्त महत्त्वाचं आहे की 16 जोड्या जीव घालायच्या आणि 16 जोड्यांना काही ना काही आपण दान करायचं. 16 सोमवारच्या उद्यापनाचं हेच मुख्य वैशिष्ट्य आहे की आपण 16 जोड्यांना बोलवायचं, त्यांचं आदरातिथ्य करायचं आणि त्यांना काहीतरी दान द्यायचं. तर या 16 जोड्या आपण देवाचं प्रतीक मानतो, शिवशक्तीचं प्रतीक मानतो. जे पण शिव आणि पार्वतीचं जसं नातं होतं तसंच सगळ्यांचं नातं राहावं याची आपण ह्या दिवशी म्हणजे हे करत असतो, प्रार्थना करत असतो. तर जे पण पार्वतीचे किंवा सगळ्या देवींचे जे शृंगाराचं साहित्य आहे ते आपण
देत असतो 16 सोमवारच्या वेळेस, जसं सिंदूर आणि बांगड्या, असं वेगवेगळं सगळं जे शृंगाराचं साहित्य आहे ते. तर वहिनींनी पण साड्या आणि शृंगाराचं साहित्य दिलं होतं आणि माणसांना सगळ्या टोपे उपरणं सगळ्यांसाठी दिलं होतं. इथं पप्पांनी ते नारळ देऊ राहिले तर आम्हाला घरी. हळूच आहे. अय लांब होय तू इन डोक्यावर याला हळूच काढ. निघलं आता फक्त तोड. ओढून घे ना अलीकडं. हा पलीकडून लोट. हा तिकड वर गुतलं खाली गुतलं या. इथं माझी भाजी त्यांच्या गौरीला किती पिल्लं झाली ते दाखवत होती. कर इकडं लय आण उजेड म्हणजे चेहरा लय काय काय येत पोर्च मध्ये. ते काय आणलंय तू? हा 16 सोमवारचा कार्यक्रम एकदम छान पार पडला. तर 16 सोमवारचं महत्त्व काय आणि 16 सोमवार कुणी करावे, कधी करावे, कसे करावे आणि कधीपासून पकडावे, तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलो आहे कार्यक्रमावरून. तर तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला आणि मी केलेलं डेकोरेशन रांगोळी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया तशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.